च्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये इन झाली आहे. फलंदाज हर्षल ठाकूर आणि रणजित पाटील ही ओपनिंग ब्लास्ट जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जय साई शक्ती स्पोर्ट कोपर टीमच्या माध्यमातून पहिला गोलंदाज असणारे रांजणपाडा टीमचा मुख्य अस्त्र प्रितेश पाटील हा पहिला गोलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गेम ऑन होतोय. पंचांचा हिरबा कंदील आणि इथे पहिलाच ओव्हर फेकतोय प्रितेश पाटील. तर गेम ऑन. स्ट्राइक वरती फलंदाज रणजित पाटील हा फलंदाज ऑन स्ट्राइक वरती. पहिलाच बॉल प्रगतीपथावर. पहिला चेंडू वेगावर स्वारून बॅकअप सुंदर आलं बॅकवर्ड बॅक स्लिपला आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू भन्नाट वेग मध्ये इथे परिधान केलं गोलंदाज प्रितेश पाटीलला आणि पहिला चेंडू तुम्हाला इथे निर्धाव पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली देत असताना गोलंदाजी करत असताना रांजणपाडा टीम साठी गोलंदाज प्रितेश पाटील. इथे फटका खूप चांगला बॅकवर्ड कव्हर लेगला चेंडू चाललाय. पहिला हा दमदार चौकार आहे फलंदाज रणजित पाटीलच्या बॅट मधून. पहिला बॉल डॉट आला. सेकंड बॉल वरती प्रहार केला फलंदाज रणजित पाटीलला. पाटील इज नॉट जस्ट नेम, पाटील इज बिग ब्रँड. इथे बॅक टू द बॉलर अतिशय सुंदर फटका होता. मात्र एक दाब या चेंडूवरती मिळेल. एका दाबेनं संघ पुढे सरकतोय. टोटल पंजाब 5 धाबा धाव फलकावरती. 5 षटकांची मॅच आहे. पहिल्या फेरीमध्ये तिसरी मॅच तुम्ही इथे एन्जॉय करता. एका साईडला संघ आहे तो मात्र फाईट देत असताना रांजणपाडा संघ आणि त्या संघासमोर फाईट करतोय जय साई शक्ती स्पोर्ट कोपर संघ. स्ट्राइक इथे रोटेट झाली आहे. स्ट्राइक वरती फलंदाज हर्षल ठाकूर ऑन स्ट्राइक वरती. पहा इथे कलात्मक फटका, क्लासिकल इथे फटका फलंदाज हर्षल ठाकूरच्या बॅट मधून येतोय हा चौकार. बॅटिंग साकारतोय मैदानाच्या आतमध्ये. हर्षल ठाकूरच्या बॅट मधून हा चौकार आलाय. नेक्स्ट बॉल. गोलंदाज तयार होतोय. हा ट्रॅकरचा गुडला स्पॉटवर हा चेंडू टेक ऑफ केला. त्याच्यामध्ये फ्लायटेड डिलिव्हरी तुम्ही पाहिली आणि इथे मात्र हा डॉट चेंडू. बॅकअप देत असताना गोलंदाज प्रितेश पाटील. प्रितेश पाटील या षटकाचा विचार केला ना तर या षटकामध्ये प्रितेश पाटीलने 9 धावा खर्च केल्यात. अजूनही विचार केला तर शेवटचा बॉल इथे शिल्लक असणार आहे. 5 चेंडू मध्ये इथे 9 धावा खर्च केला. विकेट इथे गमावली नाहीये बॅटिंग करत असताना मी म्हणेन जय साई शक्ती स्पोर्ट कोपर टीमना. शेवटचा बॉल. गोलंदाज तयार होतोय प्रितेश. फटका खूप चांगला आहे. लॉंग ऑन ला चेंडू लॉक केलाय. शेवटच्या बॉल मध्ये हा षटकार फलंदाज हर्षल ठाकूरच्या बॅट मधून हा षटकार येतोय. थँक्यू डीजे. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय.
पहिल्या षटकामध्ये खूप चांगलं स्टार्ट दिलं ओपनिंग ब्लास्टनं, अर्थात हर्षल ठाकूर आणि रणजित पाटीलला. हर्षल ठाकूरचा विचार केला, 3 चेंडू फेस केला, वैयक्तिक 10 धाब्यांचं योगदान देत असताना अद्याप खेळपट्टीवर ते पाहायला मिळेल. आणि रणजित पाटील देखील खूप महत्त्वाची इथे इनिंग साकारतोय. 3 चेंडूमध्ये 5 धाब्यांचं योगदान दिलंय. टोटल 6 चेंडूंच्या अखेरीस 15 धाबा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. सेकंड ओव्हर गोलंदाज इथे वापरलाय रांजणपाडा टीमनं. परेश पाटील हा गोलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर कशा रीतीने राहील, विकेटची प्रतीक्षा करतोय. गोलंदाजी करत असताना रांजणपाडा संघ ओपनिंग ब्लास्टला तोडली जाईल का? गोलंदाजी करत असताना परेश पाटील या गोलंदाजाकडून पहिलाच बॉल समोर रणजित पाटील सज्ज असेल, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. पहिल्याच बॉल वरती सुयश मिळतोय, फलंदाज बाद होईल आणि इथे मात्र रणजित पाटीलची केली संपुष्टात येईल. इथे पहिल्या षटकामध्ये प्रितेश पाटीलला 15 धाबा खर्च केले होता. थोडा प्रेशर आला होता मी म्हणेन रांजणपाडा टीमवर. त्या प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न करतोय परेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर गोलंदाजी, पहिल्याच बॉल वरती सुयश मिळतोय. अगर इरादों में दम होना तो किस्मत कभी धोखा नहीं देती. इथे मात्र इरादे मजबूत, आत्मविश्वासानं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय परेश पाटील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय शेखर पाटील. गोलंदाज तयार होतो, हा येतोय षटकार. फलंदाज हर्षल ठाकूरच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. रणजित पाटील आउट झाला, त्याच्यानंतर देखील इथे थांबणार नाही हर्षल ठाकूर हे दाखवत आहे. हर्षल ठाकूर अतिशय सुंदर बॅटिंग साकारतोय मैदानाच्या आतमध्ये कोपर टीम साठी. हर्षल ठाकूरच्या बॅट मधून आला षटकार. धाबसंख्येचा विचार केला तर 21 धाब्यानं श्रीगणेश करतोय तो मात्र जय साई शक्ती स्पोर्ट कोपर संघ. चेंडूला सन्मान दिला जातोय. ऑफस्टम्पच्या बाहेर हा चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, ज्याच्यामध्ये चेंडूला इथे सन्मान दिलाय हर्षल ठाकूरना. मिळालेल्या चेंडूवरती 1 धाव, संघ 1 ने पुढे सरकतोय. 22 लॉस्ट ऑफ 1 विकेट. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला संघर्ष इथे करतोय कोपर संघ. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल इनेट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज शेखर पाटील. फटका खूप चांगला आहे, ब्लॅक स्क्रीनच्या समोर लॉंग ऑनच्या वरना हा येतोय षटकार. शिवाजी राजाचा भगव्याचा. इथे उभारत असताना कोपर संघ धाबसंख्येला वेग दिला जातोय. पहिल्या षटकापासून चांगलं स्टार्ट मिळालं. सेकंड ओव्हर मध्ये खूप चांगले बॅटिंग साकारतोय. इथे मात्र चेंडूला सन्मान दिलाय. 1च धाव मिळेल. टोटल संघाची धावसंख्या धावफलकावरती 29 धाबा धावफलकावरती. चांगलं स्टार्ट दिला. फलंदाज कौतुक करावं लागेल हर्षल ठाकूर आणि शेखर पाटील ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार होतोय परेश पाटील. पहा बॅटची एज होती, सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि हा डॉट चेंडू. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस टोटल संघाची धावसंख्या जय साई शक्ती स्पोर्ट कोपर संघ जाऊन पोहोचतोय 29 घरात.
धमाका करत असताना हर्षल ठाकूर आपल्या टीमसाठी बॅटचा फेस खोललाय. फटका इथे खूप चांगला आहे. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं अजून एक दमदार षटकार येतोय हर्षल ठाकूरच्या बॅट मधून. काढायचा अखेरकार त्यांना यश मिळतोय. गोलंदाज शेखर पाटीलला हा यश मिळतोय. हा लागेल दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना कोपर टीमला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धनेश भोईर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. धावसंख्येचा विचार केला टोटल 36 धाबेभर हा दुसरा धक्का. नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार होतोय शेखर पाटील. इथे मात्र कमबॅक केलं जाईल का, धाव गतीला स्थगिती लावली जाईल का, हे पाहणं गरजेचं आहे. अलाउन द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत पोहोचतील उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला इथे प्राधान्य दिलंय. एका धाबेनं हा संघ पुढे सरकते. टोटल धाबांची इन्व्हेस्टमेंट 37 धाबा. समोर शेखर पाटील ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. तो शेखर पाटील ऑन स्ट्राईक वरती. अजून एक देखना पडेगा. हा दुसरा षटकार येईल शेखर पाटीलच्या बॅट मधून. जय साई शक्ती स्पोर्ट कोपर टीम साठी. प्रत्येक गोलंदाजावर इथे मात्र प्रहार केला जातोय. प्रत्येक फलंदाज चांगले योगदान देतोय कोपर टीम साठी. समोर शेखर पाटील. पहा लेटकटचा नजाकत फटका. चेंडू चाललाय थर्ड मॅनच्या दिशेनं. यस फरार होतोय चौकार. ओव्हर फेकला परेश पाटीलनं. धावा खर्च केला टोटल 14. तिसरं षटक देखील रांजणपाडा टीम साठी खूप महागडे राहिला शेखर पाटीलचा. ज्या षटकामध्ये विकेट आली हर्षल ठाकूरची, मात्र 18 धावा देखील खर्च केला शेखर पाटीलनं. 3 षटकांचा केली ते समाप्त झालाय. धावसंख्येचा विचार केला तर 47 धावा धाव फलकावरती आल्यात. चौथा षटक गोलंदाज प्रितेश पाटील सेकंड स्पेल घेऊन आल्यात. समोर धनेश भोईर. बॅटचा फेस खोलला. क्षेत्ररक्षक आहेत अवकेच्या विचार केला तर अग्नितांडव. टोटल 53 धावा धाव फलकावरती.
काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये जय साई शक्ती स्पोर्ट कोपर संघ. टॉस सरला होता, त्याच्यानंतर बॅटिंग करायची होती आणि अतिशय सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारतात. पहा हा चेंडू खूप चांगला आहे. अशा रीतीनं गोलंदाजी करणं मी म्हणे खूप गरजेचं आहे रांजणपाडा टीमसाठी. प्रत्येक गोलंदाजाला व्हॅरिएशन असणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉल हा वेगळ्या रीतीनं डिलिव्हर करावा लागेल खेळपट्टीवरती आणि तुमच्याकडे आउट स्विंग इन स्विंग हा देखील असणं खूप गरजेचं आहे. गोलंदाज तयार होतोय. पुढचा बॉल इथे खोदकाम चालू आहे. मिड ऑन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फक्त इथे सिंगल मिळेल. एकेरी दाबेला इथे प्राधान्य दिलं जातोय. चांगली बॅटिंग साकारतोय मैदानाच्या आतमध्ये धनेश भोईर आणि फलंदाज शेखर पाटील. स्ट्राईक वरती तुम्हाला पाहायला मिळेल शेखर पाटीलचा विचार केला. 2 षटकार 1 चौकार अद्याप ही खेळी राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे हेलिकॉप्टर अटॅक केले, क्षेत्ररक्षक आहेत, जाल रचलाय आणि त्याच्यामध्ये फसतोय शेखर पाटील. हा लागेल तिसरा धक्का बॅटिंग करत असताना जय साई शक्ती स्पोर्ट कोपर टीमला. पहा इथे मात्र विकेट संपादन करतोय गोलंदाज प्रितेश पाटील आणि अखेरकार शेखर पाटीलची खेळी इथे संपुष्टात येईल. धावसंख्येचा विचार केला 54 धावेवर हा तिसरा धक्का लागतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल घरत हा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल ऑन स्ट्राईक वरती. कुणाल घरत आणि धनेश भोईर ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. तर पुढची मॅच असणार आहे पहिल्या फेरीमधली चौथी मॅच. जितवाई 11 जिते आणि त्या संघासमोर फाईट देणारे नटराज नाबा. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. सेकंड बॉल वरती इथे सेकंड विकेट मिळेल गोलंदाज प्रितेश पाटीलला. बॅक टू बॅक हा दुसरा धक्का लागतोय कोपर टीमला आणि टोटल हा चौथा फलंदाज मैदानातून बाहेर होतोय. इथे चांगली गोलंदाजी होते प्रितेश पाटीलच्या माध्यमातून. सेकंड स्पेल मध्ये विश्वास दाखवला संघनायकांना. प्रितेश पाटीलचा वापर केला आणि इथे मात्र तो अस्त्र खूप चांगला वार करतोय कोपर टीमवर. धावसंख्येचा विचार केला तर 54 धावेवर हा चौथा धक्का. नेक्स्ट बॉल समोर फलंदाज तुम्हाला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल हेमंत ठाकूर हा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती. शॉर्टपिच बॉल फटका खूप चांगला स्ट्रेट डाईव्ह केली. क्षेत्ररक्षक येथील दुसरे धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र थ्रो चुकीचे, त्याच्या कारणानं 2 धावा मिळतील कोपर टीमला. 4 षटकांचे खेळ इथे समाप्त होतोय. 4 षटकांच्या अखेरीस 4 बाद टोटल 56 धावा धाव फलकावरती. तर शेवटचा षटक गोलंदाज असणार आहे विनायक पाटील. हा शेवटचा अस्त्र आपण रांजणपाडा टीमच्या माध्यमातून पाहतोय. मागचा षटक खूप कमबॅक करून दिला नक्कीच रांजणपाडा टीमला. पहिलाच बॉल अतिशय सुंदर इथे डिलिव्हर केला. चेंडू पडल्यानंतर थोडा डीप राहिला आणि त्याचा फायदा मिळतोय इथे रांजणपाडा टीमला. फायदा मिळतोय विनायक पाटीलला. पहिलाच बॉल इथे निर्धाव आलाय. धावसंख्येला स्थगिती लावली. मागच्या षटकापासून रांजणपाडा टीमनं 56 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल बॅटचा फेस खोललाय. चेंडू चाललाय बॅटची इनर एज घेऊन बॅकवर्ड्स कव्हर लेग फाईन रिझनच्या अगदीमध्ये. क्षेत्रक्षम पोहोचतील तोपर्यंत
दुसऱ्या धाबेचा इथे प्रयत्न होता आणि त्याच्यामध्ये यश मिळतील या चेंडूवरती 2 धाबा. संघ 2 ने पुढे सरकेल. टोटल धाबांची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला फलकावरती पाहायला मिळेल 58 धाबा. 4 फलंदाज बाद झाले जय साई शक्ती स्पोर्ट कोपर टीमच्या. समोर ऑन स्ट्राईक वरती बॅट्समन हेमंत ठाकूर हा फलंदाज, धनेश भोईर हा फलंदाज सज्ज. इथे फटका बसला, क्षेत्ररक्षक आहेत आणि अजून एक हा लागेल 5वा धक्का. अर्धी टीम मैदानातून बाहेर होतोय जय साई शक्ती स्पोर्ट कोपर टीमची. अधिराज्य गाजवला ते मात्र तरी ते चेंडू शिल्लक असतील. टोटल चेंडू फेकले विनायक पाटीलला 3 चेंडू फेकले. अजूनही 3 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. धावसंख्येचा विचार केला तर 58 धावा धावफलकावरती. शेवटचे 3 बॉल. गोलंदाज सज्ज होईल विनायक पाटील. पहा इथे लाईन पाहिली जाईल. यस पंचांचा इशारा. इट इज द वाईट. एक्स्ट्रा एक धाव मिळेल ती मात्र कोपर टीमला. पहा या इनिंगचा विचार केला तर पहिला चेंडू वाईट फेकला विनायक पाटीलला. टोटलला 59 धावा धावफलकावरती. समोर हेमंत ठाकूर हे फलंदाज सज्ज असतील. गोलंदाज विनायक पाटील. पुन्हा एकदा तुम्ही गोलंदाजच्या भूमिकेवर पाहता. बॅटचा फेस केलाय, फटका फसलाय. अजूनही संधी आणि इथे मात्र अजून एक धक्का लागतोय. 6वा फलंदाज मैदानातून बाहेर होतोय. षटकामध्ये काय गोलंदाजी मिळाली मी म्हणेन प्रितेश पाटीलनं केली आणि त्याच्यानंतर विनायक पाटील अतिशय सुंदर गोलंदाजी साकारली. जो बॅकअप हवा होता ना गोलंदाजी करत असताना रांजणपाडा टीमला तो बॅकअप दिला. पहा इथे लावून द कार्पेट चेंडू चाललाय लॉंग ऑन मिड ऑनच्या मध्ये. क्षेत्ररक्षण पोहोचतील तोपर्यंत सिंगल. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय आणि इथे 2 धाबा कंप्लीट होतील. पण चांगलं तालमेल इथे पाहायला मिळते 2 फलंदाजांच्या माध्यमातून आणि इथे 2 धाबा मिळतील. टोटल संघ जाऊन पोहोचतोय तो मात्र 61च्या घरात. 61 धाबा धावफलकावरती. शेवटचा बॉल असेल. ऑन स्ट्राईक वरती बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल निलेश पाटील. निलेश पाटीलच्या बॅट मधून कोणता नंबर असेल. गोलंदाज तयार होतोय विनायक पाटील. हाफ ट्रॅकरचा बॉल होता. व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. शेवटचा बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळेल. पहिला 17चा खेळ इथे समाप्त होतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय साई शक्ती स्पोर्ट कोपर टीमनं धाबा जमा केला. 5 षटकांच्या अखेरीस टोटल 61. लक्ष सेकंड स्पेल धाबा चेस करावा लागतील. प्रवास आहे रांजणपाडा टीमला 30 बॉल 62 62 धाब्यांचा प्रवास आहे. टॉस साठी इन्व्हाइट केलं जाईल. विनंती जिथे संघाच्या संघनायकाला की आपण टॉस साठी रिपोर्ट करा आणि त्या संघासमोर फाईट करणारे नटराज नाभा संघ दोन्ही संघाचे संघनायक चला आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच आपण रिपोर्ट करा. यस डीजे.
पाटीलने देखील खूप चांगली बॅटिंग केली, वैयक्तिक 18 धाब्यांचे योगदान दिला आणि त्याच्यानंतर धनेश भोईर या 3 फलंदाजांना चांगली बॅटिंग साकारली, ती मात्र जय साई शक्ती स्पोर्ट कोपर टीमसाठी. आणि या 3 फलंदाजांच्या दमदार इनिंगामुळे इथे धाबा पहिल्या सत्रामध्ये जमा केल्या टोटल 61 आणि लक्ष्य इथे असणारे सेकंड स्पेल धाबा चेस करावा लागतील. 62 धाब्यांचा प्रवास असणारे येणाऱ्या सेकंड स्पेल मध्ये रांजणपाडा टीम समोर. चला नेक्स्ट मॅच, पहिला फेरीमधली शेवटची मॅच तुम्हाला इथे पाहायला मिळेल. जितवाई 11 जिते संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉससाठी लगेच रिपोर्ट करा आणि त्या संघासमोर फाईट करणार आहे नटराज 11 नावा संघ. दोन्ही संघाचे संघनायक चला आपण टॉससाठी रिपोर्ट करा. ही तिसरी मॅच तुमच्या समोर येतोय. एका साईडला रांजणपाडा, त्यांचा प्रवास इथे तुम्हाला पाहायला मिळेल 62 धाब्यांचा आणि त्याला फाईट द्यायची मैदानाच्या आतमध्ये जय साई शक्ती स्पोर्ट कोपर टीम. चला स्पीडअप करा. विनंती आहे रांजणपाडा टीमच्या संघनायकाला की आपली ओपनिंग ब्लास्ट जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. तर 62 धाब्यांचा हा लक्ष्य. जर प्रणय आपण विचार केला ना तर रांजणपाडा संघानं कमबॅक कुठं केलं तर आपण चर्चा करू. प्रितेश पाटीलचा हा षटक जो खूप महत्त्वाचा राहिला, त्या षटकामध्ये 2 फलंदाजांना बाद केला आणि फक्त 9 धाबा, कारण की 3 षटकामध्ये धाबांचं अंबार उभारलं होतं कोपर टीमनं आणि त्याच्यानंतर प्रितेश पाटीलवर विश्वास दाखवला संघनायकांना आणि त्या विश्वासावर ठाम अशी गोलंदाजी पाहिली. त्याच्यानंतर शेवटचं षटक देखील खूप महत्त्वाचं राहिलं विनायक पाटीलचा, ज्या षटकामध्ये 2 फलंदाजांना बाद केला आणि फक्त 5 धाबा खर्च केला. नक्कीच मागील 2 षटकामध्ये खूप चांगलं कमबॅक मिळालं रांजणपाडा संघ. इथे स्टार्ट चांगलं द्यावं लागेल 2 फलंदाजांना. पाच चांगली स्कोरिंग आमचे प्रणय म्हात्रे मॅन फ्रॉम मोराबे. प्रत्येक गोष्टीची ते चांगल्या रीतीनं स्कोरिंग, मग रन असतील, षटकार असतील, चौकार असतील, डॉट चेंडू असतील, विकेट असतील, कॅच असतील, सर्व माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जातोय. एक चांगले स्कोरर आपण पाहतोय प्रोफेशनल आमचे प्रणय म्हात्रे मॅन फ्रॉम मोराबे. त्याच्यानंतर आमचे PTCचे सर्व मेंबर नक्कीच स्पर्धा लाईव्ह कव्हरेज करण्यासाठी सज्ज असतील. तुमचं देखील मनापासून आभार. PTC म्हटलं तर आमचे संदीप दादा भास्कर असतील, त्याच्यानंतर किरण दादा दलवी यांच्या माध्यमातून ही PTC लाईव्ह आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये वेबसाईट पाहतोय, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं. इथे मात्र लक्ष असणार आहे 62 धाब्यांचा प्रवास करावा लागेल येणाऱ्या 30 बॉलमध्ये रांजणपाडा टीमला. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाल्यात, प्रफुल्ल पाटील आणि धनंजय पाटील. ही जोडी आपण रांजणपाडा टीमच्या माध्यमातून पाहतोय. गोलंदाज असणार आहे हर्षल ठाकूर, हा एक अष्टपैलू खेळाडू कोपर संघाचा सध्या गोलंदाजच्या भूमिकेवर तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटिंग खूप चांगली राहिली. गोलंदाजी कशा रीतीने करेल कोपर संघ, कशा रीतीने करेल गोलंदाजी, पहिलं षटक फेकेल हर्षल ठाकूर. समोर ऑन स्ट्राईक वरती बॅट्समन सज्ज असतील प्रफुल्ल पाटील. बॅटचा फेस केला लॉंग ऑफ मध्ये, अतिशय सुंदर देखना पटेगा. फलंदाज प्रफुल्ल पाटीलच्या बॅट मधून पहिला चौकार. थँक्यू डीजे. पहिलाच बॉलवरती चांगली सुरुवात येत असताना फलंदाज प्रफुल्ल पाटील चौकार आलाय. 4 धावा मिळतील रांजणपाडा टीमला. असं स्टार्ट मी म्हणे हवंय तो मात्र रांजणपाडा टीमला. 30 बॉलमध्ये 62 धावांचा लक्ष्य आणि तो लक्ष्य मनामध्ये ठेवून चांगली बॅटिंग साकारतोय प्रफुल्ल पाटील मैदानाच्या आतमध्ये. सलग बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतोय रांजणपाडा टीम साठी.
स्टार्ट मिळालं होतं कोपर टीमला, तशाच रीतीनं उत्तर देत असताना प्रफुल्ल पाटील रांजणपाडा संघाचा खेळाडू. अतिशय सुंदर स्टार्ट मिळतोय रांजणपाडा टीमला. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यात. इथे बॅकअप देईल का गोलंदाज हर्षल ठाकूर, ज्याच्यामध्ये खूप क्षमता स्वतःला सिद्ध करावा लागेल. कारण की तुम्ही जेव्हा स्वतःला सिद्ध करता तेव्हा तुम्हाला प्रेक्षक प्रसिद्धी देतात. इथे सिद्ध करतोय प्रफुल्ल पाटील रांजणपाडा संघाचा खेळाडू. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये इथे दाखवत असताना 3 चेंडूच्या अखेरीस टोटलला संघाची धावसंख्या पाहिली ना तर 10 धाबा धावफलकावरती. 62 धाब्यांचं लक्ष मनामध्ये ठेवून चांगलं इथे स्टार्ट देण्याचा प्रयत्न प्रफुल्ल पाटीलचा राहिलाय रांजणपाडा टीमसाठी. नेक्स्ट बॉल, गोलंदाज तयार होते, फटका फसलाय. अखेरकार यश मिळेल हर्षलला आणि पहिला धक्का लागेल. बिग विकेट मैदानातून बाहेर होतोय. प्रफुल्ल पाटीलची केली ते येईल संपुष्टात. हा पहिला धक्का रांजणपाडा टीमला. बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर तिसरा बॉलवरती आल्या 2 धाबा. 4थ्या चेंडूवरती फलंदाज प्रफुल्ल पाटीलला मैदानातून बाहेर फेकलाय गोलंदाज हर्षल ठाकूरना. माझ्या मते क्षमता आहे, मी देखील कमबॅक करू शकतोय हे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज हर्षल ठाकूर. 4थ्या चेंडूवरती विकेट आली. हा पहिला धक्का लागतोय रांजणपाडा टीमला. नवीन फलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, सूर्यकांत मोकाल. नेक्स्ट बॉल, समोर सूर्यकांत मोकळ सज्ज असतील. पहा कलात्मक हा फटका, क्षेत्ररक्षक आहेत. शॉट बॅकवर्ड्स कव्हर लेगला. जोपर्यंत चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत इथे 1 धाव कंप्लीट केली जातोय. प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे, त्याच्यासाठी आज संघर्ष करतात रांजणपाडा संघ. कारण की 30 बॉल 62 धाब्यांचा लक्ष घेऊन उतरला आणि तो लक्ष कशा रीतीनं चेस होईल याच्याकडे पूर्णपणे नजर असतील. समोर स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक वरती धनंजय पाटील हा फलंदाज तुम्ही इथे पाहता. पहिल्या 2 चेंडूवरती प्रमित सर 2 चौकार आला. त्याच्यानंतर खूप चांगलं कमबॅक करून दिला हर्षल ठाकूरना कोपर टीम साठी. पुढचा बॉल स्लोवर बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि इथे डॉट चेंडूचे सांगता होत आहे. पहिल्या षटकाचं खेळ इथे समाप्त होईल. 1 षटकाच्या अखेरीस 1 बाद टोटल संघाची धावसंख्या धावफलकावरती ऍड होतील, त्या मात्र 11 धावा. हॅलो, थँक्यू मंगेश. जाऊया मॅचच्या दिशेने. प्रथम बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग साकारली जय साई शक्ती स्पोर्ट्स कोपर टीमनं आणि तब्बल 61 धावा उभारल्या आणि 62 धावांचा पाठलाग करत असताना रांजणपाडा टीमची धावसंख्या इथे पाहता तुम्ही. 1 गडी बाद असताना 11 ही धावसंख्या. यावेळी साकू टप्प्याचा बॉल पॉइंटला क्षेत्र शिकवते. कदाचित इथे एकाच ऍक्शन मध्ये जर यष्टी रक्षकाने इथे बॉल जर लावला असता तर मात्र इथे फलंदाज बाद झाले असते. 1 धाव कंप्लीट होते. 1 धावेच्या मध्ये धावफलकावरती धावा लागतायत. त्या 12-62 धाव्यांचा पाठलाग करत असताना अजूनही 50 धाव्यांची गरज असेल. जहानुमान 11 रांजणपाडा इथे खऱ्या अर्थानं गोलंदाजाचा विचार केला तुम्ही. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी पहिल्या 3 ओव्हरमध्ये भरपूर खराब झाली होती. शेवटच्या 2 गोलंदाजांना फक्त 14 धावा खर्च केल्या.
आणि आपल्या संघासाठी त्या मात्र धावा वाचवल्या गेल्या. ऑन साईडला नटरा स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला होता, पडल्यानंतर अगदी लेग स्पिन तुम्हाला या बॉलवरती पाहायला मिळाला आणि तिथे निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना आतिश पाटील भरपूर चांगली गोलंदाजी करतात आतापर्यंत आणि कदाचित यांच्यावर विश्वास ठेवला होता कॅप्टननं आणि तशीच गोलंदाजी इथे साकारत असताना आतापर्यंत 2 बॉल फेकलेत, फक्त एकच धाव इथे खर्च केली. म्हणजे 62 धावा बनवायच्या आहेत, तुम्हाला 2 पॉवर प्लेचे ओव्हर महत्वाचे असतील. इथे फुल टॉस बॉल ऑफ साइडला एक्झिक्यूट केला. या बॉलला लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाईल, उचलतील वेगाने, तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होईल. या बॉलरचा तुम्ही जर ऍक्शन पाहिलात ना तर अगदी सोहेल तन्वीर यांची आठवण करून देणारा हा गोलंदाज, तो डावकुरी हाताचा गोलंदाज आणि हे राईट हँड बॉलर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. म्हणजे समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आणि तो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी. त्याच अनुषंगाने इथे गोलंदाजी करतायत. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला लगातार तुम्ही या ओव्हर्स मध्ये विचार केला तर जय हनुमान रांजणपाडा संघाचे फलंदाज सातत्याने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांना देखील माहिती हवा ऑन साईडला जास्त आहे, राईट हँड बॅट्समनला जास्त हवा इथे बेनिफिट देईल आणि त्या अनुषंगाने प्रत्येक बॉलवरती ऑन साईडला मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न इथे करतायत. ते जय हनुमान 11 रांजणपाडा टीमचे दोन्ही हे फलंदाज धावा बनवाव्या लागतील. एक भागीदारी तुम्हाला महत्वाची असेल. ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील, तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होते. माफ करा, स्क्वेअर लेगला फिल्डर होते तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागतायत त्या 14 या धावसंख्येवरती. अजूनही 48 धावांची गरज. आयुष्य एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या वेगवेगळ्या फ्लॅटवर थांबत असते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडतं. हवेत आहे फटका, परंतु इथे परफेक्ट ऑफ द मिडल. हा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, अगदी लांब लचक षटकार. शेवटच्या बॉलवरती आलेला हा तडाखा. बॅट्समन होते त्या ठिकाणी पाहायला गेलात धनंजय पाटील यांच्या बॅटमधून हा दर्जेदार हिट षटकार. तर एकूण धाव फलकावरती धावा लागतायत 20. आता 18 चेंडू आणि 42 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी जय हनुमान 11 रांजणपाडा टीमला. तर नेक्स्ट मॅच असेल नटराज 11 नावा. कॅप्टनला विनंती करतो टॉस साठी संपर्क साधा. इथे जॉन्टे आलेत सह आयोजक या स्पर्धेचे आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी विचार केला त्यांना फाईट करेल तो पेन परिसरातील जिते क्रिकेट संघ. तर हरेश कावण यांना विनंती करतो आपण टॉस साठी लगेच संपर्क साधा. जीवनाला कधी हार मानू नका. शिवरायांची शपथ कधी हार मानू नका. वाईटाच्या संगतीला राहाल तर माती व्हाल आणि शिवरायांच्या विचारांनी जगाल तर तुम्ही छत्रपती व्हाल. आणि तशाच पद्धतीची इथे खऱ्या अर्थानं ही फलंदाजी. उद्या मित्रांनो विसरू नका, खऱ्या अर्थानं 19 फेब्रुवारी जगात लय भारी. तुम्हा सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजे यांची जयंती मोठ्या उत्साहाने संपूर्ण विश्वामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर 18 चेंडू 42 धावांची गरज. मॅच तुम्हाला रफ अँड टफ पाहायला मिळेल कारण पहिल्या इनिंग्स मध्ये हर्षल याचा तुम्ही तुफान पाहिलात ज्याने दमदार फलंदाजी केली. त्याच्यानंतर विचार केला तर धनेशने देखील आणि शेखरने देखील चांगली फलंदाजी केली. टोटल 62 धावांचा पाठलाग करता 30ला ओव्हर प्रगतीपथवर. यावेळी ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केला अलॉंग द कार्पेट. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येत आहेत, उचलतील, तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत. त्या म्हणजेच 21. महत्वाची बाब असेल की कुठला माफ करा, एक गडी गमावला, 9 गडी अजूनही शिल्लक असतील जय हनुमान 11 रांजणपाडा संघाकडे. ही जमेची त्यांची बाजू असेल. म्हणजे तुम्ही विकेट टिकवणं आणि दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी बनवणं हे खूप गरजेचं असतं आणि तशीच इथे फलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा बॉलरच्या डोक्यावरून चेंडू ढकलून दिला लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत, उचलतील, फक्त एकच धाव. बघा जसं फिल्डिंग रेस्ट्रिक्शन विखुरलं गेलं म्हणजे पॉवर प्लेच्या 2 ओव्हर जशा समाप्त झाल्या तशा मात्र फिल्डिंग रेस्ट्रिक्शन हटवल्यानंतर 2 बॉलवरती फक्त 2 धावा. हे बेनिफिट असतं गोलंदाजाचं कारण पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये बॅट्समनला मुभा असते. फक्त 2च खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात. परंतु इथे जर विचार केला तुम्ही तर आतापर्यंत या दुसऱ्या ओव्हर्स मध्ये गुड बॉलिंग हेमंत ठाकूर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 16 चेंडू 40 धावांची गरज. गोलंदाज तयार. इथे बॅटच्या रडार मध्ये आलाय बॉल. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. हा चेंडू जाईल डोक्यावरून मिड विकेटच्या सीमा रेषा पलीकडे. अजून एक लांबलचक षटकार. फलंदाज होते त्या ठिकाणी मोकल.
षटकाराच्या मैदानात फलकावरती धावा लागतायत. त्या 28. आता विजयासाठी गरज आहे 15 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज. माणूस सर्व काही कॉपी करू शकतो पण नशीब कधीच कॉपी करू शकत नाही. नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडून उसने मिळत नाही, ते स्वतःला निर्माण करावं लागतं आणि त्याच अनुषंगाने मैदानावरती ही दमदार कामगिरी. भले ही पहिला विकेट इथे मैदानातून लवकर बाहेर झाला असला तरी मी मात्र मैदानावरती तळ ठोकून राहीन आणि शेवटच्या क्षणापर्यंत या मॅचला कलाटणी देण्याचा प्रयत्न करेन. कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. यावेळेस भरपूर चांगला बॉल, लो फुल टॉस बॉल ऑन साइडला एक्झिक्यूट केलाय. क्षेत्रशी येत आहे त्या ठिकाणी उचलतील, दुसरी धाव धोक्याची ठरू शकते परंतु इथे गुड रनिंग विथ द विकेट. अगदी वेगाने 2 धावा इथे कंप्लीट केल्या आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती स्कोरबोर्ड अगदी वेगाने धावत असताना 30 धावा कंप्लीट झाल्यात. अर्धा पल्ला जर विचार केला तुम्ही त्यांनी पार केलाय तो जहानुमा रांजणपाडा टीमनं. आता 14 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज. अवे फ्रॉम द बॉडी, थोडासा दूर होता शरीरापासून. पंच चेतन ठाकूर यांचा इशारा येईल व्हाईट बॉलचा आणि जॉन्टी चेतन ठाकूर यांचा पंचांचा विचार केला ना तर अगदी मजबूत बॉडी बिल्डर्स आणि शरीर यष्टीचे हे पंच आणि जमिनीला समांतर हात करत असताना व्हाईट बॉलचा इशारा त्यांच्या माध्यमातून इथे आलाय. राऊंड द विकेट गोलंदाज तयार. इथे देखील बॅटच्या रडार मध्ये हा देखील बॉल वेगाने मिड विकेटच्या डोक्यावरून पुन्हा एकदा लांबलचक षटकार. बॅट्समन होते सूर्यकांत मोकल ऑन फायर. 6 रन. बरोबर आहे, अगदी सुमधुर संगीत आणि एक संगम नावे खाडी दोन्ही गावांनी मिळून खऱ्या अर्थानं जे हे सॉंग जे गायले गेलंय आणि ते नक्कीच तुम्ही महाशिवरात्रीला अगदी त्या घारापुरी जवळ तुम्हाला नवीन नवीन जोडपे, लग्न झाल्यानंतर लग्न अगोदरही तुम्हाला नवीन नवीन जोडपे सातत्याने पाहायला मिळतील. जॉन्टी देखील यांचा शुभ विवाह यंदा कर्तव्य नक्कीच आहे. साखरपुडा देखील झाला, ते देखील सातत्याने त्याच्या अगोदर आपल्या होणाऱ्या भावी पत्नीला देखील जास्त घारापुरी दाखवली असेल. पुन्हा एकदा फटका हवेत आहे परंतु लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, जज करतील कदाचित. फटका फसलाय, लेफ्ट स्ट्रोक, फलंदाज होतील बाद आणि भरपूर उशिरानंतर लागलेला हा दुसरा धक्का लागेल तो अर्थातच जहानुमान रांजणपाडा टीमला. संघाची धावसंख्येचा विचार केला धावफलकावरती धावा लागतायत त्या 37. आता गरज आहे ती म्हणजेच 12 चेंडू आणि 25 धावेंची गरज. तर पाणी घेऊन जा मैदानात, विनंती असेल आयोजकांना. कोण मनीष घरत? तर मनीष घरत नावा संघाचे आक्रमक फलंदाज मनीष यांचा विचार केलात मित्रांनो. अगदी 1 मॅन आर्मी पेटून फुटला होता बदलापूरच्या स्पर्धेमध्ये आणि बलाढ्य वाकलन वडवली आणि चेंज द गेम वडवली आणि गोरसई ब संघाला पराभूत ठेवण्याची ताकद खेळून ठेवली होती. परंतु आज मात्र नशीब खोटं ठरलं या मैदानावरती. लवकरच बाद झाले आणि संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर झाला. नेक्स्ट मॅच असेल इथे कॅप्टन उपस्थित झाले ते अर्थातच नटराज 11 नावे संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. तर आम्ही जिथे टीमचे कॅप्टनला विनंती करतो, जितूआई 11 जिथे टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच संपर्क साधा. 3 षटके इथे समाप्त झालीत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावफलकावरती धावा लागतायत 37 2 गडी बाद. 62 धावेंचा पाठलाग करत असताना आता 12 चेंडूंमध्ये 25 धावेंची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी. ती म्हणजेच जहानुमान 11 रांजणपाडा टीमला. अगदी कडक उन्हामध्ये तुम्हाला हे सामने पाहायला मिळत आहेत. कारण एकूण विचार केला तर प्रणय की वाढता प्रादुर्भाव कोरोनाचा त्याच्यामुळे जानेवारीला स्पर्धा झाल्या नाहीत. फेब्रुवारीला देखील थोडा लेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाल्या आणि कदाचित त्याच्यामुळे स्पर्धा पोस्टपोन झाल्या. तुम्हाला मार्च एप्रिल पर्यंत तुम्हाला अजूनही स्पर्धा पाहायला मिळतील. म्हणजे खेळाडूंना अगदी उन्हामध्ये तुम्हाला या स्पर्धा खेळताना दिसतील. डेच्या स्पर्धा असतील, नाईटच्या स्पर्धेना देखील ओघ सुरू झालाय. याच्यानंतर आता तुम्हाला नवीन स्पर्धा पाहायला मिळेल. म्हणजेच मागच्या वर्षीच्या स्पर्धेने अगदी दमदार उंच शिखर गाठलं. वालच्या नंतर तुम्ही ती नाईट स्पर्धा पाहिली कासोपची, ती स्पर्धा तुम्हाला पुन्हा एकदा 23 ते 26 या महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर अजून स्पर्धा असतील, जासईच्या मैदानावर देखील स्पर्धा असतील, नाईट स्पर्धा खानावच्या आमच्या विभागामध्ये स्पर्धा असतील. त्याच्यानंतर बदलापूरला स्पर्धा आहेत. त्याच्यानंतर भिवंडीची खारबावची स्पर्धा नाईट असेल. अशा अजूनही स्पर्धा पुढच्या वर्षी आय थिंक नटराज 11चं आयोजन देखील डे नाईटचं असूच शकतं. परंतु पाहूया भरपूर स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येतील. वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव, स्पर्धा लेट गेला परंतु जाऊया मॅचच्या दिशेने. इथे ऑन
स्ट्राईकला फलंदाज आहेत ते म्हणजे धनंजय आणि नॉन स्ट्रायकर फलंदाज आहेत सतीश. 12 चेंडू 25 धाबा. अशीच मॅच तुम्हाला मागची पाहायला मिळाली. येस हर्षल, चेक करायचंय. शेवटच्या बॉलवरती षटकार लगावला होता तो फलंदाज, आय थिंक सूर्यकांत बाद झाला होता. फक्त तुम्हाला चेक कदाचित क्रॉसिंग झाली की नाही हे चेक करणं महत्वाचं असेल. आय थिंक त्या इशाऱ्याने कॅप्टन हर्षल इथे इशारा करतायत. तर आय थिंक ओके, स्ट्राईकला फलंदाज असतील ते म्हणजेच धनंजय पाटील. 12 चेंडू 25 धाब्यांची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झाले आतिश पाटील ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉलवरती ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केलाय. या गोलंदाजांना भरपूर प्रभावित केलंय, कारण आतिश पाटील सेकंड पॉवर प्ले मध्ये आले होते तेव्हा त्यांनी फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या आणि त्या 9 धावा देखील शेवटच्या बॉलवरती षटकार आला म्हणून त्या खर्च झाल्या, नाहीतर त्यांच्या ओव्हर्स मध्ये फक्त तुम्हाला 3 धावा पाहायला मिळाल्या असत्या. इथे धावा 1 होईल. 1 धाबाच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतात त्या 38. अजूनही 11 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. सोन्याचा अलंकार फक्त शरीर चमकवू शकतो, परंतु तुमचा ज्ञानाचा अलंकार अख्खं जग चमकवू शकतं. आणि इथेच तीच कामगिरी करावी लागेल. तुम्हाला स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. मॅच अजूनही बॅलन्स आहे. कोपर संघाचा विचार केला तर अजूनही कोपर संघानं या स्पर्धेमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु बॅटिंग तितकीच दर्जेदार इथे पाहायला मिळते. यावेळी बॉल पडल्यानंतर अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा पंचाने इथे अवांतर घोषित केलंय. यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. जेवढं क्लोज यष्टीरक्षण असतं ना तेवढं त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं जे स्पिन गोलंदाज जातात त्यांच्यासाठी बेनिफिट असतो, परंतु त्याला देखील पकडणं हे खूप निर्णायक असतं आणि तशीच चपलाईची यष्टीरक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं खारकोपर संघाच्या या यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. व्हाईट बॉल, एक धाव कंप्लीट होते, एक धाव एक्स्ट्रा वाढ होते, धावा लागतात 39. अकुटप्याचा बॉल इथे एज होती, आवाज देखील आला होता, परंतु यष्टीरक्षक बीट झाले त्या ठिकाणी. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची इथे सांगता होईल. 10 चेंडू 23 धावेंची गरज. एक एक बॉल महत्वाचा असेल कोपर क्रिकेट संघासाठी आणि एक एक चौकार षटकार महत्वाचा असेल जे हनुमान रांजणपाडा संघासाठी. एकदा वाचून बघा मित्रांनो, पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतं. म्हणूनच की काय, किती भला मोठा पूर जरी आला तरी लाकडाला पाणी कधीच बुडवून देत नाहीये आणि इथे मात्र आपल्या संघाला बुडू न देता वाचवावं लागेल. व्हेरी गुड बॉलिंग. गुड लेन स्पॉट वर पिक केला होता. या बॉलला थोडस हलक्या दिशेने बाहेर दिशेने वळवलं आणि इथे निर्धाव चेंडूची सांगत होत असताना 9 चेंडू 23. काय सामना झाला होता असाच कोंबडभुजे विरुद्ध नवयुग 11 शेलगर या दोन संघांमध्ये. आणि त्यावेळी तिसऱ्या षटकामध्ये महत्वाची गोलंदाजी केली होती आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 20 धाव्यांची गरज असताना कोंबडभुजे संघानं तो सामना जिंकला होता, परंतु इथे तशीच या ठिकाणी रीती पाहायला मिळते. हवेत आहे, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज अतिशय आहेत झेल खाली आणि कुठलीही चुकी नाही. फलंदाज होतील बाद. धक्का क्रमांक लागेल यावेळेस तिसरा धक्का जे हनुमान रांजणपाडा टीमला आता गरज आहे ती म्हणजेच 8 बॉल 23 धाव्यांची गरज. माऊली 8 चेंडू 23 धाव्यांची गरज. क्रॉस बॅटेड फटका त्या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरा विकेट इथे अर्जित करत असताना आतिश पाटील. गुड बॉलिंग, ग्रेट कमबॅक. आता 7 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज.
डॉन मात्र संघाला करावा लागेल, डॉन बनावा लागेल. जे हनुमान 11 रांजणपाडा टीमला आयुष्यात समतोल त्यालाच राखता आलाय ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जीवावरती उभं केलंय. इथे तुम्हाला पाहावं लागेल की आता 7 बॉलमध्ये 23 धाव्यांची गरज आणि इथून जर एखादा षटकार जर आला तर थोडंसं पारडं जड होईल आणि इथे जर निर्धाव बॉल आला तर मात्र या मॅच मध्ये मजबूत कमबॅक करेल तो म्हणजेच या ठिकाणी खारकोपर टीम. 7 बॉल 23 धाव्यांची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. हवेत आहे फटका, फसला ऑन हॅट्रिक आणि ते विकेट हॅट्रिक कंप्लीट करतील काय, स्वतः जज करताय झेलला आणि हा झेल देखील सुटला. मात्र फलंदाज असतील सुरक्षित. तोपर्यंत 2 धाबा इथे वेगाने कंप्लीट होत आहेत आणि 2 धाब्याच्या मदतीनं धावफलकावरती धाबा लागतायत. त्या म्हणजेच 41. 12 बॉल 25 धाब्यांची गरज असताना काय कमालीची गोलंदाजी केली. एकदा जोर तटाला होऊन जाऊ द्या आतिश पाटीलसाठी. आता 6 चेंडू आणि 21 धाब्यांची गरज. आणि मी पहिल्या दिवशी आलो होतो सेम मला तीच कॉपी. अरे सिरियल सोडून तू इथे कसा काय आला. आणि दमदार मेहनत त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून घेतली. त्याचं या स्पर्धेच्या वतीने कौतुक करी. आनंद यांचा अंधार झाल्या तर स्वतःच्या सावल्या सुद्धा साथ सोडतात. म्हणूनच काय आयुष्याच्या वाटेवर एकटं चालण्याची हिंमत ठेवावी लागते. आता आयुष्याच्या वाटेवर खारकोपर संघाला आणि त्याच्यानंतर रांजणपाडा संघाला आता चालावं लागेल. ही लाईन खराब आहे परंतु नशीब म्हणावं लागेल. ही यष्टी रक्षकाच्या मागे शॉट फाईन लेगला 38 सर्कलला जो खेळाडू होता त्याने मात्र चेंडूला अडवला. नाहीतर इथे 5 धावा एक्स्ट्रा झाल्या असत्या आणि मॅच मध्ये कमबॅक रांजणपाडा टीमने केलं असतं. परंतु अजूनही वेल गेलेली नाहीये. 6 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत शेखर पाटील खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. 6 बॉल 20 धावा. मागच्या मॅच सारखा तुम्हाला समीकरण इथे पाहायला मिळतंय. इथे फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरून, जज करतील. व्हेरी गुड कॅच, गुड फिल्डिंग. धनेश यांच्या माध्यमातून हा झेल पकडला गेला आणि धक्का क्रमांक लागेल 5वा. तो अर्थातच जय हनुमान 11 रांजणपाडा टीमला. तर 5 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजेच 20 धाब्यांची गरज. काय जबरदस्त गोलंदाजी साकारत असताना इथे मॅच भरपूर हातामध्ये होती जय हनुमान रांजणपाडा टीमच्या. कारण 12 बॉल 25 धावा एवढ्या मागण्या नव्हत्या. फक्त तुम्हाला 4 षटकार लागायचे होते. परंतु त्यासाठी तुमचे प्रफुल्ल पाटील, धनंजय पाटील आणि सूर्यकांत हे फलंदाज होते. ते 5 झाले. अर्थात मधल्या फलंदाजीतील फलंदाजांना इथे बॅटिंग चांगली करता येत नाहीये. परंतु इथे ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केलाय. हार मानू नका. शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहा आणि जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत हार मानू नका. एक धाव कंप्लीट. तर लास्ट कॉल असेल बघा जितवाई 11 जिते टीमच्या कॅप्टनला. आपण टॉस साठी संपर्क साधा प्लीज. कॅप्टन आले जितवाई 11 जिते आणि जॉन्टी आपण देखील यावं. आणि दोन्ही संघांची जर्सी आय थिंक मागूनच घेतली काय. दोन्ही ऑस्ट्रेलिया संघ आता मैदानावरती लढतील. एकच जर्सी परिधान करून दोन्ही संघ मैदानावरती उतरतील. परंतु टॉस करण्यासाठी व्यासपीठावरती नावेगावचे आदरणीय रवी पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे अंतिम सामन्याचं पहिल्या फेरीतील अंतिम सामन्याचं नाणेफेकीचा कौल करावा. आणि इथे यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. फलंदाज होतील बाद. मंडळाचे दमदार नेतृत्व रवींद्र पाटील साहेब यांच्या रवींद्र पाटील साहेबांच्या शुभ हस्ते ते नाणेफेकीचा कौल करूया. इथे चांगली फाईट तुम्हाला मजबूत लढत पाहायला मिळेल. अगदी नावे क्रिकेट संघ नटराज 11 नावे विरुद्ध जितवाई 11 जिते
एकीकडे हरेश कावंड, एकीकडे वैष्णव भोईर भूषण आणि त्याच्यानंतर जॉन्टी, याची तुम्हाला लढत पाहायला मिळेल. गरज आहे 3 बॉल 19 धाब्यांची. इट इज अ हेड्स कॉल, इट इज अ टेल्स. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो नटराज 11 नावे टीमच्या कॅप्टन जॉन्टी. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. 3 बॉल 19 धाब्यांची गरज. यावेळी लॉंग ऑफच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय, परंतु झेल देखील इथे सुटला गेला. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहूया. इथे चौकार येईल की षटकार, परंतु इथे जरी षटकार आला तरी 2 बॉल मध्ये त्यांना 12 बनवलं. पंचांचा इशारा येईल षटकार.